आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। यानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यभरातूनच नाही तर देशभरातून अनेक अनुयायी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। दादर परिसरात आज मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी मोठ्या संख्येने देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती श्रद्धा असलेले अनुयायी या ठिकाणी हजेरी लावत असतात। आणि थेट चैत्यभूमीवरती जाऊयात। चैत्यभूमीहून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतो दर 6 डिसेंबर आणि चैत्यभूमी हे एक अनोखं नातं आहे खरं तर, आणि दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज या ठिकाणी काय चित्र दिसतंय? 6 डिसेंबर यासाठी चैत्यभूमी याचे एक अतूट नातं आहे। तशाच स्वरूपाचं नेहमीप्रमाणे आज दृश्य दिसते। आपण बघू शकताय की मोठ्या संख्येने इथे गर्दी दिसते आहे। जी इथे चैत्यभूमीच्या इथे अभिवादन करण्यासाठी जी रांग आहे ती प्रभादेवीच्या पुढेपर्यंत गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि त्यावेळी उपस्थित होते। सगळ्यात यावेळेस जी CCTV आणि इतर माध्यमातून खूप सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। सावरकर रस्ता हा जो महत्त्वाचा रस्ता आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, कारण की खबरदारी घेण्यात आलेली आहे। CCTVच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून देखील या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत आहे। सगळ्यात गोष्ट एक महत्त्वाची आहे की संपूर्ण देशात नव्हे तर अनेक इथे काही परदेशातून सुद्धा जे लोक आहेत ते आलेले आहेत आणि अभिवादन करत आहेत। नक्की सागर, तर एकूणच अनुयायांची संख्या पाहता या ठिकाणी सगळी जबाबदारी प्रशासनाने घेतलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, आणि त्यांची व्यवस्था व्हावी प्रामुख्याने यासाठी। धन्यवाद सागर, घटनास्थळावरून ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।